नमस्कार मित्रांनो, मी सागर अर्जुन नवत्रे आपल्या यशवंत डेअरी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ठीक आहे, तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की आपला कुठला म्हणजे डेअरीचा विषय नाही ना काय नाही, मी आपण तुम्हाला सांगणार आहे की बाबा आपण जेव्हा तरुण व्यवसायाकडे येतो, नोकरी सोडून येऊ किंवा कॉलेजमधनं येऊ किंवा शिक्षित असो, जसाही येतो तर व्यवसायाकडे आल्यानंतर समाजाचा दृष्टिकोन किंवा त्या घरातल्यांची जी निगेटिव्हिटी किंवा अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे तरुणाला व्यवसायामध्ये रस वाटत नाही किंवा तरुणाला वाटतं आपण चुकलो तर नाही ना किंवा आपण बंद करावं, ह्या गोष्टी कशा होत जातात तुम्हाला सांगतो आता मी। फर्स्टली बाबा आपण काही असो, जसं आर्थिक प्रॉब्लेम असतो, मनी प्रॉब्लेम असतो, जसं तसं आपण पैसा जुळवून व्यवसाय चालू करतो। व्यवसाय चालू केल्यानंतर मग आता 10 मध्ये 3-4 जणांचा व्यवसाय असा असतो की बाबा फर्स्ट चालू केलाय आणि प्रॉफिट मध्ये चालू आहे किंवा बाबा ते एका चांगल्या वळणावर चालू आहे, पण कमीत कमी 5 ते 6 जणांचा व्यवसाय असा चालतो। काही असो, तुमचा दूधधंदा असो, तुमचं हॉटेल असो, एनी तुमचा जेही व्यवसाय असो, त्यामध्ये मग पहिल्यांदा काय होणार, तुम्हाला त्यात प्रॉफिट वाटणार नाही किंवा तुमचा काहीतरी लॉस होईल, जेही असो तुमच्या निगेटिव्ह बाजूने होईल। मग त्या टायमाला आपलं माइंड पण काय असं सांगतं की बाबा आपण चुकीच तर केलं नाही ना, किंवा बाबा आपण नोकरी असताना किंवा शिक्षण चालू असताना सगळं चालू असताना आपण ह्या व्यवसायाकडे आलो तर आपली चूक तर झाली नाही ना, किंवा घरच्यांचं म्हणणं असतं ती चांगलं चालू होतं, ती सोडलं, हकडं आला, व्यवसाय चालू केला, पण आता हे चालू आहे। तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरनं हे होतं की आपल्या मनात व्यवसायाबद्दल चीड निर्माण होती किंवा निगेटिव्ह पॉईंट होते की बाबा हे करायला नाही पाहिजे होतं, व्यवसायात येऊन चुकी केली। पण आपण व्यवसायामध्ये संयम ठेवतो का? तुम्ही विचार करा, आपण आपल्या शिक्षणाला टाइम किती दिला? साधारणतः तुम्ही लहानपणापासून धरा, तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत, डिप्लोमा, जे पण तुमचं काय एज्युकेशन असेल, कमीत कमी 12 ते 15 वर्ष तर आपण शिक्षण घेतलेलं आहे। त्या शिक्षणाच्या टायमात आपण आपली मानसिक विकास झाला। आपण पहिलीत काय येत होतं, अंगणवाडीमध्ये आपल्याला काय येत होतं, 5वी नंतर आपली बाबा बुद्धी काय लेवलला गेली, नंतर 10वी पर्यंत बाबा एखाद्याला 5वीत जरी येत नसलं, काय माझं सांगतो, मला 5वीत काय येत नव्हतं, कारण 8वी पर्यंत काय येत नव्हतं, गणिताचं कायच कळत नव्हतं, अशा गोष्टी होत्या। जेव्हा अभ्यासाला लागलो, जेव्हा योग्य वळणावर लागलो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी समजत गेल्या। मग हे कधी झालं, जेव्हा आपलं सातत्य होतं त्यामध्ये किंवा आपण त्या गोष्टीवर फोकस केला। तसंच मित्रांनो व्यवसाय सुद्धा आहे, आपण जेव्हा व्यवसायावर आपला फोकस करतो, व्यवसाय आपण मॉडिफाय कराय बघतो किंवा आपलं जी सर्व काय, आपलं सर्वस्व जेव्हा व्यवसाय मानतो, जरी निगेटिव्ह काय गोष्टी घडत असल्या तरी आपण त्या पॉझिटिव्हकडे कशा न्यायला येतील किंवा आपण प्रॉफिटमध्ये कसं जाईल, ह्या गोष्टीवर जेव्हा आपण सतत विचार करू किंवा आपण ते आत्मसात घेऊ, तेव्हा मग आपण ती गोष्ट पूर्ण येणार आहे। तसंच त्यामुळं व्यवसायामध्ये समाज काय म्हणाल किंवा घरची काय म्हणतील, माझं माइंड काय सांगतं, आपल्या माइंडला सतत सांगत राहणं की आजचा लॉस किंवा आज जे नुकसान झालं किंवा आज मी ज्या स्टेपला आहे ही माझी फायनल स्टेप नाही किंवा ही माझा शेवट नाही। जसं मी तुम्हाला सांगतो, अंत असते प्रारंभ, अंत झाला अस्ती झाला, प्रारंभ नव्यानं होणार आहे। त्यामुळं आपल्या व्यवसायातला, आपल्या डोक्यामधला रोजचा नवीन विचार जी आहे ही पॉझिटिव्ह पाहिजे। आजचा लॉस उद्या भरून काढायची आपली ताकद पाहिजे, आपला विचार पाहिजे, प्री प्लॅन पाहिजे। किंवा व्यवसाय लागून करा, जसं बाबा दूध धंदा आहे किंवा तुमचा एनी व्यवसाय असेल, व्यवसायाला जर आपला व्यवसाय लागून असेल तर आपण लॉस जाऊ शकत नाही। जसं तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो बाबा, दूध धंदा आहे, दुधापासून प्रोडक्शनचा आहे, खताचं आहे, त्यासोबत तुम्ही दूध डेअरी चालू करू शकता, दूध मिल्क कलेक्शन सेंटर चालू करू शकता। तसंच आहे हॉटेलमध्ये, तुम्ही एनी व्यवसाय करा, त्या व्यवसायासोबत असा एक व्यवसाय घ्या, एका व्यवसायामध्ये लॉस गेला तर दुसरा व्यवसाय ती भरून काढेल। जसं बाबा मी सांगतो, नोकरी, आता मी तुम्हाला म्हणलं नोकरी करत करत आम्ही व्यवसाय करतो किंवा मी नोकरी करतो, माझा भाऊ व्यवसाय करतो, त्यामुळे जर बाबा व्यवसायात आम्ही लॉस आहे तर नोकरी तर पैसा देते ना, अशा गोष्टी आहेत त्या। तर तुमची शेती आहे, व्यवसाय आहे, तर व्यवसायात लॉस गेला तर शेती भरून काढेल, शेती लॉस गेला व्यवसाय भरून काढेल। म्हणजे तुम्ही पडणार नाही किंवा तुमच्या डोक्यामध्ये ही विचार येणार नाही की ही गोष्ट माझी लॉस आहे म्हणजे मी संपलो। तुम्हाला असं वाटेल की बाबा ही गोष्ट माझी लॉस आहे तर ही गोष्ट माझी भरपाई करते त्या व्यवसायामधली। आता ही झालं बाबा व्यवसायामधल्या निगेटिव्ह गोष्टी। आता आपल्या फॅमिलीमध्येही, जसं तुम्ही जे पण व्हिडिओ बघताय, आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणी पण व्यवसाय चालू केलाय, जसं भावानं चालू केलाय किंवा मित्रांनी चालू केलाय, मुलानं चालू केलाय, तर फॅमिलीमधल्यांचं काम आहे की सपोर्ट करणं
नाही त्याला निगेटिव्ह गोष्टी सांगणं किंवा ती बंद कर, का करतोय. आहे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये, मीही सांगत नाही, माझ्या सुद्धा फॅमिलीमध्ये आहे ती, किंवा नाही आपण चुकीच केलंय, तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, किंवा त्यांचंही काम आहे की आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी सांगणं की नाही तुझाही शेवट नाही, अरे काय झालं तेव्हा होईल, उद्या ठीक होईल, सगळं वर्षानं ठीक होईल, 2 वर्षांवर ठीक होईल, 2 वर्ष नाही चालला, वर्ष नाही चालला, 3ऱ्या वर्ष चांगलं चालेल. ह्या गोष्टीचा जर आपण विचार जर केला की माझं आज नाही उद्या ठीक होईल, किंवा माझा ही व्यवसाय लॉसमध्ये, माझा ती व्यवसाय माझं भरून काढतोय, तर नक्की आपण यशस्वी होईल. आणि ह्यामुळं आपण पॉझिटिव्ह राहणं, ह्या गोष्टीसाठी आपण जितकं पॉझिटिव्ह राहील व्यवसायामध्ये, तेवढा आपला व्यवसाय वाढणार आहे. त्यामुळे मित्रांनो, नवीन व्यवसाय चालू केलाय, नवीन तुम्ही एनी व्यवसाय करा, दुग्ध व्यवसाय करा, हॉटेल करा, काहीही करा, जर तुम्ही यामध्ये आलाय तर तुम्ही स्टेबल राहायला शिका. निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा, निगेटिव्ह माणसांपासून दूर राहा. आपला व्ह्यू जे आहे पॉझिटिव्ह ठेवा. व्ह्यू जर आपला पॉझिटिव्ह आहे तर सगळं शक्य आहे. आणि आपल्याला जर आता ह्या सगळ्या फॅक्टमध्ये किंवा लॉसमध्ये, निगेटिव्ह मध्ये अजून सांगतो, जर आपल्याला जर आपल्या माणसाने साथ दिली, मित्रांनी, नातेवाईकांनी, गाववाल्यांनी, आपल्या समाजानं जर आपल्या व्यवसायाला साथ दिली, बाबा तुम्ही, मी तर हे म्हणतो, तुम्ही आपला बाबा एका मित्राने व्यवसाय चालू केलाय, हॉटेलचा असेल, याने काय पण असेल, दूध व्यवसाय चालू केला, दूध त्यापासून खरेदी करा. जसं इंदोरीकर महाराज म्हणतात, आपल्या व्यवसायाला, म्हणजे आपल्या ज्या माणसाने व्यवसाय चालू केलाय ह्या माणसांना तुम्ही सपोर्ट करायला बघा, नाही की त्यांना खाली आणायला बघा. जर तुम्ही ह्या माणसांना, आपल्या माणसांना जर सपोर्ट करताल, आपल्या माणसांना जर तुम्ही वाढवायला बघचाल, तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यामुळं आपल्या माणसांना मोठं करणं ही तुमच्या डोक्यात असू दे. जर तुम्ही आपल्या माणसांना मोठं करसाल तर ते आपल्या माणसाचा व्यवसाय कधी लॉस जाणार नाही. त्यामुळे जर तुम्ही सपोर्ट करत नसाल तर तुम्ही आपल्या माणसांना सपोर्ट करा. व्यवसायामध्ये पॉझिटिव्ह राहा. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचा व्यवसाय वाढेल, भरभराटीला येऊन जाईल आणि तुम्ही सक्सेस असाल लाईफमध्ये. जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी पशी गेला, तर तुम्हाला सांगितलं माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, राजकारण, प्रेम प्रकरण, व्यसन, ह्या गोष्टींच्या जर तुम्ही अधीन गेला तर व्यवसायामध्ये लॉस 100% जाणार आहे आणि ती कधी न भरून निघण्यासारखा जाणार आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी, राजकारण, प्रेम प्रकरण, व्यसन आणि हे झालं व्यवसायातल्या निगेटिव्ह गोष्टी, फॅमिली सपोर्ट, व्यवसायाला व्यवसाय, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यामुळं व्यवसायामध्ये तुम्ही स्टेबल राहा. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या गोष्टी कशा वाटल्या, तुम्हाला फॅमिलीमध्ये सपोर्ट करते ते का, किंवा समाज तुम्हाला सपोर्ट करतो का, ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम.